वरचा सामना असेल. नॉन स्ट्राईकला एंडला पाहायला मिळेल कामोटेचा सुपुत्र बाहुबली रोशन मात्रे. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवर अर्जुन बेदी. दरम्यान पंच देखील इथं दंडित केलं जात. इट इज अ वाईड. यस पंच आपला निर्णय. यस इट इज अ वाईड अँड 1 बाउन्स. वाईड +1. यस वाईड. स्वैर चेंडू फेकला जातो तो अर्जुन याच्या माध्यमातून आणि 1 बाउन्सची इथं ताकीद केली जाते. यस अंपायर रिव्ह्यू असेल ओनली. खेळाडूंनी देखील नोंद घ्यायची. पुन्हा एकदा अर्जुन टू सुनील. सुंदर असा तटवलेला चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिल्डिंगला सलामी देतोय षटकार सुनील याच्या बॅट मधून. तितके सुंदर अशी गोलंदाज आणि तितकाच सुंदर असा अष्टपैलू खेळाडू आपल्याला मोरया 11 संघांमध्ये पाहायला मिळतील आणि ओपन मध्ये देखील सुंदर अशी कामगिरी करताना आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळते. त्यातलाच एक सुंदर असा खेळाडू अर्जुन आपल्याला गोलंदाजी एंड वर पाहायला मिळतो. परंतु इथं काय घडतंय सुनील चावरी दोन्हीही खेळाडू तितकेच मातब्बर. परंतु इथं मात्र पहिल्या चेंडूवर सुनील याला यश प्राप्त झालंय. उंच तटवलेला चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकाराच्या दिशेनं. अद्यापही आतापर्यंत 1 चेंडू फेकला गेलाय परंतु त्या चेंडूवर 6 धावा न येता 7 धावा आपल्याला पाहायला मिळेल. ती अर्जुन याच्या गोलंदाजीवर सुंदर असा मारा केला जातोय तो सुनील याच्या माध्यमातून. दोन्हीही खेळाडू तितकेच मातब्बर. आता मात्र पुढील चेंडूवर काय घडते पाहूया. अर्जुन याचा पुढील चेंडू आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला षटकार. मात्र इथं परंतु पाऊस पडलाय परंतु इथं गोलर शॉर्टलेन पद्धतीने टाकले गेलेले चेंडू अतिशय वेगाने जातात परंतु या वेगाचं उत्तर सुनील चावरीकडे पाहायला मिळतंय. सलगचा 2 चेंडूवर 2 षटकार लगावण्यात यश आलंय ते सुनील चावरी याला. दोन्ही संघ तितकेच मातब्बर. कोण कोणावर हामी ठरेल ह्या आपण उत्तरार्धामध्ये पाहूयात. पुन्हा एकदा सुंदर असा तटवला चेंडू. चेंडू खाली अमोल येतो. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. अमोल याची फेकी केली जाते. तिथे सुंदर असं यष्टीरक्षण केलं जाते पंकज याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र 1 धाव. आता मात्र फलंदाजाला रोखण्यात यश आलंय ते अर्जुन याला. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. लांबत लांब षटकार मारण्याचा ज्याचा विक्रम आहे तोच कामोटेचा बाहुबली कामोटेचा सुपुत्र रोशन मात्रे. सुंदर असा तटवला चेंडू लॉंगोच्या दिशेनं हैदर येतोय. चेंडू खाली. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव मिळते या चेंडूवर. पुन्हा एकदा अर्जुन टू सुनील. पुन्हा एकदा शॉर्टलेन पद्धतीने टाकलेला चेंडू परंतु या देखील चेंडूचं उत्तर सुनीलकडे होतं. षटकार पंच कळवतील. नो चेंडू +6. पुन्हा एकदा अर्जुन टू सुनील. पुन्हा एकदा सुंदर लॉंग ऑफच्या दिशेनं तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सलामी देतोय सीमारेषा पार षटकार. एक बाकीच आहे. मात्र अर्जुन याला थांबवण्यात यश येत नाहीये. वारंवार षटकार लगावले जातात. आता मात्र सुंदर असा टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं जातोय.
आणि इथं मात्र एक धाव काढली जाते. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 29. या स्पर्धेतील सर्वात हायस्ट स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस इलेव्हन संघांदरम्यान खेचला जातो आणि तितकाच महागड षटक अर्जुन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेदरम्यान सुनील चावरे यांची जर 50 झाली तर गणेशजी यादव यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच सुंदर असं फलंदाजीचा उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. ते स्ट्राईक एंडला असेल सुनील. दुसरं षटक घेऊन आलाय तो अंबादास. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू अमोलच्या दिशेने देखील जातोय. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय. चौकार. सुंदर अशी फलंदाजी वारंवार केली जाते आणि नक्कीच कारण फलंदाज देखील तितकाच उत्कृष्ट प्रतीने खेळला जाणारा इथे पाहायला मिळतोय. ऑल इंडिया आयकॉन ने ऑल इंडिया खेळत असताना मात्र आजचा दिवस कामोठीमध्ये इथं दिला जातोय तो सुनील याच्या माध्यमातून. पुढील चेंडू अंबादासाठी. आता मात्र काहीसा हलक्या पद्धतीने खेळला जातो. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने इथं अमोल येतोय. त्यानंतर मात्र एक धाव मिळते ती अंबादास याला. सुंदर अशी गोलंदाजी हा देखील खेळाडू करतो आणि हा देखील खेळाडू तितकाच ताकदीचा आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो रोशन देखील हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता रोशन याच्या माध्यमातून, परंतु इथं चेंडू तितकासा बॅटवर आला नाही. तदनंतर मात्र इथं चोरटी धाव काढली जाते ती रोशन याच्या माध्यमातून. वारंवार हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल, परंतु इथं यश कोणाला मिळतंय? यश मिळतंय सुनील चावरे याला. सुंदर अशी फलंदाजी करीत पहिल्या षटकामध्ये 29 धावा म्हणजे स्वतःच्या 26 धावा केल्या गेल्यात, परंतु आता मात्र बॅटची एज उडवली जाते. परंतु इथं चेंडू तडम्यांच्या दिशेनं चेंडू चाललाय एका धावेसाठी. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन अंबादास याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, परंतु एकही षटकार या 4 चेंडूमध्ये लगावण्यात रोखण्यात यश आलंय ते अंबादास याला. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने आणि तितकाच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेलबाद केलं जातंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. तर झेलबाद होतोय. रोशन बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय तो अंबादास याच्या माध्यमातून. प्रथम गोलंदाजी करत मला वाटतं 10-15 पावलांचा रनअप करत गोलंदाजीनं चेंडू फेकला गेला. तदनंतर मात्र 30 यार्ड पर्यंत हा खेळाडू इथं धावला आणि तदनंतर सुंदर असा झेल पकडला गेला तर अंबादास याच्या माध्यमातून. आणि 36 या धावसंख्येवर लागलेला पहिला आदरा रोशन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 32 धावा काढण्यात यश आले ते सुनील चावरे याला. रोशन याची जागा घेण्यासाठी आलाय तो सुमित. जर सुनील चावरे यांनी 50 लगावली तर गणेश यादव यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपये यांचं पारितोषिक आलेलं आहे. आतापर्यंत 32 धावा केल्या गेल्या ते सुनील चावरे याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू असेल अंबादास तो सुमित. अंतिम चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथं लॉंग स्टॉपच्या दिशेनं क्षेत्ररक्षक विश्वास जी देखील आहेत, परंतु इथं रन घेण्यात थांबवण्यात आलंय ते सुमित याला. कारण उत्कृष्ट फलंदाजी आणि तितकाच लांबच लांब षटकार मारण्यात जे यश आलंय ते सुनील याला, त्यामुळेच की काय इथं थांबवलं गेलंय. नक्कीच कारण पुढील येणारे 6 चेंडू मध्ये किती धावा करतायत ते पाहूया. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती
एक बाद 36 म्हणजेच की 12 चेंडू आणि 36 धावा काढण्यात यश आलंय ते श्रेयस 11 या संघाला. आता मात्र तिसरा षटक घेऊन आलाय रायगडचा तारा सितारा पंकज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. पंकज तो सुनील सुंदर अशी रायवर आली आपल्याला पाहायला मिळेल यांच्या दरम्यान. सुंदर असा टाकला गेला चेंडू. इट इज अ वाईड. येस स्वैर चेंडू वाईड आहे. खेळाडू देखील पंचांचा निर्णय स्वीकारताना कारण छत्री एका हातात असल्या कारणानं तितकासा वाईड संपूर्ण देता येत नाही. स्वैर चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा पंकज टू सुनील. सुंदर असा तटवलेला चेंडू चाललाय अमोल याच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 43. वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय म्हणजेच की 12 धावांची आवश्यकता असेल 50 लगावण्यासाठी. जर 12 धावा केल्या तर गणेशजी यादव कामोटे टुर्नामेंटचे अजून एक नाव ज्या आयोजकांमध्ये घेतलं जातं गणेश यादव तर आपल्याकडून 1000 रुपये प्राप्त होतील जर आपण 50 लगावली तर. पुढील चेंडू पंकजाचा आणि हा देखील चेंडू सुंदर असा हैदर याच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या दिशेला चाललाय सीमा रेषा पार षटकार. नक्कीच गणेश देखील अप्रिशिएट करताना कवॉनचे कारण आपल्याला 6 धावांची आवश्यकता असेल 50 लगावण्यासाठी. गणेश यादव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळेल. नक्कीच समालोचन कक्षामध्ये आपल्याला गणेश यादव यांची उत्सुकता पाहायला मिळेल. सलगच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावण्यात यश आलं. पुन्हा एकदा काय घडेल आणि हा देखील चेंडू चाललाय फर्स्ट फ्लोअरला सलामी देत सीमा रेषा पार षटकार. स्पर्धेदरम्यान पहिली अर्धशतक सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच आपली बॅट देखील दाखवायची आहे. सुनील स्पर्धेदरम्यान स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 दरम्यान पहिला अर्धशतक पाहायला मिळतंय आणि स्पर्धेदरम्यान ही पहिलीच हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते सुनील चावरी यांच्या माध्यमातून. म्हणजेच की काय स्वर्गीय प्राची स्मृती चषक या स्पर्धेदरम्यान षटकारांची हॅट्रिक आणि पहिलं अर्धशतक झळकवणारा सुनील चावरी पहिला खेळाडू ठरला. सलगच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार पंकजाला मारण्यात यश. पुन्हा एकदा काय घडतंय चेंडू हा देखील चाललाय सीमा रेषा पार षटकार. का मला उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणलं जातंय का मला ओपन खेळाडूमध्ये गणलं जातं याचं उत्तम उदाहरण आणि तितकाच चांगली खेळी करताना आपल्याला सुनील पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 षटकार लगावण्यात यश आलंय. इथं मात्र 6 चेंडू आणि 6 षटकार येईल का. दरम्यान पंकज याच्या पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलर रन पद्धतीने टाकलेला चेंडू इथं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलबाद होईल का. नक्कीच आता मात्र सुनील याला रोखण्यात यश आलंय ते पंकज याला. सुंदर अशी गोलंदाजी करत या चेंडूवर मात्र झेलबाद केला जातो. फुलर लेनचा चेंडू मात्र 13 चेंडू आणि 56 धावांची खेळी करत परतलाय तो सुनील. दरम्यान सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती चाव अर्थातच सुनील चावरी यांनी. आणि आता मात्र परेशजी मात्र यांच्यासाठी देखील पारितोषिक आलाय. आपण या चेंडूवर षटकार लगावला तर आजचे आयोजक आदरणीय जी समाजसेवक रवींद्रजी भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. पंकज टू परेश. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला जात होता परंतु निर्धाव चेंडू.
स्पर्धेदरम्यान पहिल्या इनिंग मध्ये संघाची धावसंख्या झाली ती 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावां माफ करा 61 झाल्यात. जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता असेल ती मोरया 11 या संघाला. सुंदर अशी खेळी केली आहे. 14 बॉल मध्ये 56 धावा केल्यात त्या सुनील चावरी याच्या माध्यमातून. अर्जुन बेदी पहिलं षटक हाताळलं 29 धावा. दुसरं षटक अंबादास 7 धावा. नंतरचे मात्र तिसरं षटक पंकजने टाकलं. पंकजच्या षटकामध्ये 1 बाद आणि 25 धावा. अशा प्रकारे 2 बाद 61 धावा करण्यात यश आलंय. 62 धावांची आघाडी ठेवली ती मोरया 11 या संघाला. मला वाटतं आजच्या स्पर्धेतील हा सर्वांक स्कोर असेल. 3 ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर आपल्याला श्रेयस 11 या संघांदरम्यान पाहायला मिळतो. तितकेच उत्कृष्ट असे खेळाडू खेळी करत असताना 4 चेंडू 4 षटकार लगावण्यात यश आलंय ते सुनील चावरी याला. अजून एक हिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर मात्र पहिलं अर्धशतक झळकावणारा सुनील चावरी हे देखील या संघाने करून दाखवलंय. तसेच कामोठेचे दोन्हीही दादा संघ आपल्याला पाहायला मिळतील की फायनल मध्ये आज पाहायला मिळतात. मोरया 11 वर्सेस श्रेयस 11 या संघांदरम्यान पहिल्या पूर्वार्धात 61 धावा केल्यात आणि 62 धावांची आवश्यकता की असेल ती मोरया 11 या संघाला. नक्कीच आणि यानंतरचा जो उत्तरार्ध असेल तो आम्ही देखील का ओपनचे खेळाडू आणि तितकेच ओपन खेळाडूंची खेळी करत असताना चांगल्या संघांमध्ये रायगडमध्ये आपलं नाव लौकिक करताना या देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील की मोरया 11 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. तेच खेळाडू या आता स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पंकज आणि अर्जुन बेदी. स्पर्धेदरम्यान सेकंड इनिंग इथं सुरू केली जाते. 61 धावा 62 धावांची आवश्यकता असेल ती मोरया 11 या संघाला. दरम्यान पहिलं षटक हाताळतोय तो नफीज. स्ट्राइक एंडला असेल तो पंकज. शॉर्टलेन पद्धतीने टाकलेला चेंडू तडम्यांच्या दिशेने चेंडू टाकला जातोय परंतु सुंदर असा तटवला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. येस इथे थर्ड अंपायर रेफर केलं जाते बाउन्स साठी. येस आपला डिसिजन थांबायचा आहे. येस पंच देखील इथं दंडित केले जाते. 1 बाउन्स कळवला जातो पंच यांच्या माध्यमातून. सुंदर असा फटका लगावला जातो तर थर्ड मॅनच्या दिशेनं सूर्यकुमार स्टाईल पंकज गाडगे याच्या माध्यमातून षटकार. पुन्हा एकदा नफीज याच्या माध्यमातून फेकला जातोय चेंडू. पत्र स्लोअर चेंडूचा मारा केला जातो. वाईड +1 इथं घेतली जाते. सुंदर असा वेगाने टाकला गेला चेंडू परंतु अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. त्यानंतर मात्र 1 धाव मिळते. वाईड +1 अशी धावसंख्या केली जाते. नफीज
तो अर्जुन आणि हा देखील चेंडू चाललाय सीमा रेषा पार. अर्जुन याच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार आणि पहिल्या षटकामध्ये आलेला हा दुसरा षटकार. म्हणजेच की अद्यापही आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, परंतु 2 चेंडूवर 12 धावा न येता 2 चेंडूवर 14 धावा आल्यात. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू फेकला गेला परंतु अतिरिक्त चेंडूवर 1 धाव मिळाले. सलगचा तिसरा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू फेकला गेला परंतु या चेंडूवर षटकार, म्हणजे सलगचे 2 चेंडूवर षटकार लगावण्यात यश आले ते मोरया 11 या संघाला. सुंदर अशी फलंदाजी आणि तितकीच खोलवरचे फलंदाज असतील ते मोरया 11 या संघात. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न लॉंग चॉपच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव मिळते या चेंडूवर. सुरेख अशी गोलंदाजी नफीज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळाली होती ती टेनिस क्रिकेटमध्ये, आणि आता मात्र रबर मध्ये देखील हा खेळाडू तितकीच सुंदरशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आर्बिटर बॅट्समॅन पंकज शॉर्टलाईन पद्धतीने टाकलेला चेंडू काबू करण्याच्या दिशेने चेंडू चाललाय. दुर्वेश वेगाने तिथवर धावतोय परंतु इथं देखील दुसरी धाव घेण्यास थांबवलं गेलंय. पंकज याने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले, 4 चेंडूवर धावा आल्या त्या 16. नक्कीच दुसऱ्या संघाने धावा केल्यात परंतु आम्ही देखील का करू शकणार नाही याचं देखील उत्तम असं उदाहरण मोरया 11 या संघांदरम्यान केलं जातं. परंतु आता देखील हा चेंडू पंच लेग बाय 1 कळवतील शरीराचा वेध केला जातोय. तर नफीज याच्या माध्यमातून तितकीच सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकीच फलंदाजी. कामोठेचा तारा सितारा रायगडचा स्टार पंकज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू, डोळ्यांचा पारण फेडणारा, पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या झाली ती 23. मोरया 11 प्रथमतः गोलंदाजी करीत धावा आल्या होत्या त्या 29 आणि आता मात्र श्रेयस 11 हा संघ गोलंदाजी करताना आतापर्यंत धावा आल्या 23. 4 धावांची कमी खेळी करीत आता मात्र दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तो दुर्वेश. दरम्यान 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता असेल. यस पंच इथं कळवतायत वाईड 1 बाउन्स. गोलंदाजाला देखील ताकीद दिली जाते की हा चेंडू अतिरिक्त बाउन्स होता म्हणूनच 1 बाउन्स. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. कामोठ्या क्रिकेट असोसिएशन या दरम्यान अर्जुन याच्या देखील बॅट मधून आलेला सीमा रेषा पार. षटकार. दरम्यान मोरया 11 संघाला विनंती असेल की आपला एखादा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा स्कोरबोर्ड मध्ये आपल्याला हेल्प होईल. अजून देखील आपल्याला जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. सलगच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला जातो तो अर्जुन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अर्जुनसाठी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू यष्टी रक्षकाकडे सामावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि आता मात्र इथं काय घडतंय, पावसाचा वेग देखील अजून वाढला जातोय. धावा चेस करण्याचा मानस नक्कीच आहे परंतु इथे देखील पाऊस काही साथ देत नाही असं देखील चित्र घडते. परंतु
जरतरची भाषा क्रिकेट बोलत नाही, क्रिकेट बोलतो तर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर. स्पर्धेदरम्यान मात्र ही बाईज काढली जाते. एका धावेनं या संघाची धावसंख्या झाली ती 31. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र साईकला पंकज, सुंदर असा तटवलेला चेंडू तडम्यांच्या दिशेनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक इथं वेध घेतात परंतु जेल होतोय, परंतु इथं पंच थर्ड अंपायरना रेफर करतील की हा देखील चेंडू बाउन्स होता का. अभिषेकने इथं झेल स्वीकारला गेला परंतु इथं पंच देखील थर्ड अंपायर रेफर करतायत. दरम्यान पंच याचे अरुण सर आपण देखील या आधीचा 1 बाउन्स आहे का सर. ओके, या आधीचा 1 बाउन्स आहे. त्यांनी फक्त विचारलं बाउन्स आहे का, तर हा बाउन्स. कृपया पंच आपण देखील नोंद घ्यायची की या आधीचा 1 बाउन्स होता, तो हा दुसरा फेकला गेलाय. सेकंड बाउन्स आहे. नो अरविंद काका कृपया दोन्ही संघ आणि त्यांचे खेळाडू कर्णधार तसेच त्यांनी देखील नोंद घ्यायचे की या पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा आपण रोशन माते खेळत होता त्यावेळेस 2 चेंडू सलगचे बाउन्सर टाकले गेले होते, तर नंतर मात्र दुसरा चेंडू वाईड दिला होता. सलगचा दुसऱ्या चेंडूची ताकीद दिली गेली होती. आता देखील चेंडू 1 बाउन्स या आधीचा दिला गेला परंतु हा देखील बाउन्स पद्धतीनेच होता, परंतु हा देखील चेंडू बॅटचा आपण जर बॅट टाकले नसते तर नक्कीच हा वाईट झाला असता, परंतु आपण बॅट टाकला होता परंतु आपण झेलबाद होतोय. सलगचा दुसरा चेंडू इथं बाउन्सर फेकला गेला होता. याच्यानंतर जर बाउन्सर आला तर तो नो देण्यात येईल. आपण जर बॅट देखील टाकला नसतं तर नक्कीच पंच इथं वाईट कळवला देखील असता. तितकाच पंचांच्या निर्णयाचा स्वीकार करताना दोन्ही कर्णधार खेळाडू त्यांचे देखील
म्हणावं तितकं आभारी असेल, कारण या जो पहिली इनिंग झाली त्यावेळेस मात्र रोशन खेळत होता, त्यावेळेस त्याला देखील आपण 2 बाउन्सर दिले गेले, नंतरचा चेंडू दुसरा बाउन्सर वाईड दिला गेला आणि आता देखील सेम घडलं गेलंय, परंतु इथं प्रत्येक निर्णयाचा सन्मान देखील करायचा आहे. आता मात्र पंकज याची जागा घेण्यासाठी आलाय तो अंबादास. सुंदर अशी खेळी करत पंकज देखील परतावला गेलाय. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू आणि 31 धावा. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाकडे इथं मिसफिल्ड केली जाते. तदनंतर मात्र 1 धाव घेतली जाते या चेंडूवर. सात चेंडू 30 धावांचं आवश्यकता असेल ती मोरया 11 या संघांदरम्यान. सुंदर अशी फलंदाजी करतायत मोरया 11 संघाचे खेळाडू अर्जुन आणि पंकज याच्या माध्यमातून आपल्याला पहिली जोडी फुटली गेली आहे. पंकज बॅक टू द पवेलियन. तदनंतर मात्र पंकज याची जागा घेण्यासाठी आलाय तो अंबादास. आता मात्र सामना करेल दुर्वेश तो अर्जुन. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर 1 पद्धतीने टाकलेला गेला चेंडू. इथं मात्र मिसफिल्ड केली जाते. तदनंतर मात्र 1 धाव, म्हणजेच आता समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 29 धावा. दुर्वेश याच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळलं गेलं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 10 धावा आणि 1 गडी बाद केले गेल्यात. सेम सिच्युएशन आपल्याला जर पाहायला बघितलात तर मोरया 11 संघ दुसरं गोलंदाजी करीत असताना अंबादास याने 7 धावा देत 1 विकेट बाद केला होता आणि आता मात्र दुर्वेश याच्या गोलंदाजीवर 10 धावा आणि 1 विकेट मिळतात, म्हणजेच 3 धावेचा फरक आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये 25 धावा केल्या गेल्या होतात. आता मात्र रोशन तिसरा षटक हाताळतोय. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील ते पाहूयात. रोशन तो अर्जुन. सुंदर असा तटवला चेंडू कव्हरच्या दिशेनं जीवन येत आहेत आणि नक्कीच झेलवाद होतोय तो अर्जुन. सुंदर अशी गोलंदाजी तितकंच उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश करतात ते मोरया 11 या संघांदरम्यान. पहिली जोडी अतिशय उंच लांबवरचे लांब षटकार मारण्यात यश आलंय. तदनंतर मात्र झेलबाद होतोय तो अर्जुन. नक्कीच 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सीड हिट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. मक्कू याच्या हातामध्ये 1 धावेसाठी. आता मात्र धावसंख्या असेल ती 4 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. ओ हो हो, सुंदर सुंदर अतिशय सुंदर चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. नक्कीच मी मगाशी देखील उल्लेख केला होता ते स्क्वेअर लेग थर्डमॅन पॉइंटच्या दिशेनं सुंदर अशी खेळी करणारा कामोड्याचा अजून एक सितारा अंबादास. स्पर्धेदरम्यान अजून एक असाच सेम शॉट आला तर महेश मध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपये पाहायला मिळते. तदनंतर मात्र फाईन लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार अंबादास याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. दुसरा षटकार लगावला जातोय. सेम शॉट जर पुन्हा एकदा रिप्ले आला तर नक्कीच महेश मधने यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपये प्राप्त होईल. सेम शॉट, सुपला शॉट, पल्लू शॉट आपल्याला पाहायला मिळेल का या नंतरच्या बॉलवर जर आपण पल्लू शॉट उपर काट सुपला शॉट लगावला तर महेश मधने याच्या माध्यमातून 500 रुपये आपल्याला पारितोषिक आला आहे. रोशन याचा पुढील चेंडू असेल तो अंबादास साठी. पुन्हा एकदा नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पिचिंग आउटसाइड दी लेग असल्या कारणानं तर सोयरी चेंडूचा मारा केला जातोय. अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. 47 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल.
नक्कीच आता मात्र बॅटची आउटसाइड एज इथं खेळली जाते. सुपला मारला तर 500 रुपये परत लाव. दरम्यान सुपला शॉट साठी अजून देखील महेश यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. असे एकूण 1000 आहेत. दरम्यान अजून एक लगावला तर 1000 रुपये देखील. 1000 रुपये सुपला शॉट. सुपला शॉट 1000 रुपये अंबादास. नक्की सुंदर असा तटवलेला चेंडू.